राम राम. शोभा ब्लॉगमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. मैत्रिणींनो, कशा आहेत तुम्ही? चांगल्या आहेत ना? चांगलं राहायलाच पाहिजे हीच मी देवाच्या चरणी प्रार्थना करते. तर चला, ज्यांनी सबस्क्राईब केले त्यांचे लाख लाख धन्यवाद मानते. ज्यांनी सबस्क्राईब नाही केले त्यांचे लाख लाख धन्यवाद. तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर माझे नक्की व्हिडिओ बघत जा मैत्रिणींनो. तुम्हाला कसे व्हिडिओ लागते ते पण मला सांगत जा मैत्रिणींनो. केलं तर काही पण होतं, केलं पाहिजे, केल्यानं होतं आणि सारखं करत राहिलं पाहिजे. असं नाही एक दिवस करायचं आणि एक दिवस नाही करायचं. तुम्हाला मी सांगते, माझं 1.5 वर्षापासून यूट्यूब चॅनल चालू आहे. अजून काही मोनेटाईज झालेलं नाही आहे. कधी होतं ते काही सांगता नाही येणार, पण एक काम हाती धरलं तर ते परिपूर्ण झाल्याशिवाय आपण शांत बसायचं नाही. कष्ट करत राहिले का त्याच्यात फळ भेटल. आज नाही उद्या मोनेटाईज चॅनल होईल, फळ भेटेल. तर चला ठीक आहे, आपण करणार आहे. आज एकादश आहे. मी 15 दिवसाची एकादशी धरत राहते. आमच्याकडे 15 एकादशी म्हणते तर, आणि 15 दिवसांनी एकदा एकादशी ती धरली पाहिजे. कुठले उपास केले नाही तरी चालतील, पण 15 एकादश नक्की केली पाहिजे. मी कुठले उपवास करत नाही, फक्त आणि फक्त 15 एकादश करते. त्याचं मला खूप फळ पण भेटतं आहे आणि खूप मनामध्ये खूप छान प्रसन्न वाटतं 15 दिवसाची एकादशी धरल्यावर. आता चला ठीक आहे, आपण काय करू आता, साबुदाण्याची वडे बनवायची मला. तर आपण साबुदाण्याच्या वड्याला सुरुवात करू. आता वड्याची तयारी करून घेते. हे बाई, साबुदाणा रात्री भिजत टाकायचा, चांगला भिजल्या जातो. वडे पण छान होते. तर आणि बटाटे पण शिजवून घेतले मी मस्त. मिरची आणि शेंगदाणे मिक्सरमध्ये काढून घेतलं. शेंदा मीठ टाकलं. शेंदा मीठ वापरायचं. असं रोजच्या जेवणामध्ये छान असा मस्त गोळा करून घ्यायचा आणि 5 मिनटं झाकून ठेवून द्यायचा. मस्त गोळा होत. पीठ चांगलं मुरलं गेलं. आता इकडं ना वडे तयार करूच तर मी इकडं तूप टाकून ठेवते कढईमध्ये. तूप पण गरम होईल इकडं. चला आता वडे आपण तयार घेऊन बघा. आता असं ना काय करायचं, हाताला तूप लावा किंवा तुमच्याकडे तेल असेल तुम्ही तेल लावून शकता. अजिबात हाताला आपले वडे चिटकत नाहीत. बघा पीठ किती मस्त झालं आहे. काय टायमाला काय होतं, आपण वडे करतो ना तर नुसतं हाताला चिटकतं, तर अजिबात चिटकना झाले. पीठ पण इतकं छान मेनासारखं झालं आहे. तर बघा वडे आपले किती भारी होते. तर बघा हाताला चिटकलं तरी का अजिबात नाही. किती मस्त असं वाटायला हात धुतल्यासारखे. तर चला आता आपण सगळे वडे ना तळून घेऊ एक एक. तर बघा वडे कसे झालेत मस्त. आणि तुपात तळल्यामुळं जास्त करपणा वाटतं आणि तेलात तळल्यानं जास्त लाल लाल होते तर करपत येतं. तर खूप छान झाले मैत्रिणींनो वडे. असे इतके नरम झाले. या बघा तुम्हाला तोडून पण दाखवते. तर असे तुम्ही रेसिपी करा. मला पहिलं वडे करायचं म्हणलं का खूप असं कंटाळा यायचा. असं वाटायचं वडे ते चांगले होतेत नाही होतेत. तर वैशू सारखं म्हणायची वडे कर. तर मी कानागाडी करायची. तर आता वडे करायला मी एका चुटकीत वडे करते. कारण एकदा माहिती झालं का आपल्याला कसे वडे करायचे तर मग कंटाळा येत नाही ना, हौसाने करतं माणूस. शेंगदाण्याची भाजी करून घेणार. त्याला भाजी कोणी म्हणतं, ह्याला चटणी कोणी म्हणतं. शेंगदाणे हिरवी मिरची मिक्सरमधून काढून घेतल्यावर मी काय करत राहते, तेल असो किंवा तूप असो त्याच्यामध्ये ना छान असं परतून घेते. चवदार खमंग लागते. इकडं भाजी टाकली एक कढाईला. भाजी चांगली छान कडूस तर मी इकडं ना ताट रेडी करते. दही बघा मातीच्या भांड्यातलं दही इतकं छान झालं, मस्त वास यायला घामा परत टाकून देते दही विरजायला. मग आता ते परवा होईल, उद्याच्या दिवस राहील. वडे पण बघा किती मस्त झाले, भाजी पण कडली. तर चला ठीक आहे मैत्रिणी, आता करणार मी साबुदाणा खिचडी. साबुदाणा चांगला भिजला का खिचडी खूप छान होती मैत्रिणी. तर मैत्रिणी बघा झालं माझं ताट रेडी मस्त. तुम्हाला दाखवते. वडे इतके छान झाले तर इतके नरम झाले तर असे वटाणं खायसारखे वडे झाले मैत्रिणींनो. आणि जळाले पण नाही, जास्त करपले पण नाही ते तुपात तळल्यामुळं. आता इथं दही घेतलेलं आहे, तुम्ही तर बघितलं मातीच्या भांड्यातलं मस्त घरगुती. आता इथं ना मी शेंगदाण्याची चटणी म्हणा किंवा भाजी म्हणा आणि फळफ्रूट मैत्रिणींना. फळफ्रूट कसं आहे 40च्या नंतर थोडं कवायना काकडी गाजर बीट हे फळफ्रूट थोडं जेवणामध्ये खाल्लं पाहिजे. चांगलं राहतं आपल्या शरीरासाठी. आपली चरबीनं जास्त वाढत नाही ह्याच्यामुळं. तर मैत्रिणींनो सकाळी आज पापड्या घालून आलेली मी, भगरीच्या पापड्या. त्याचा व्हिडिओ तुम्हाला उद्याच्याला येईन. उपवासासाठीच बनवलेल्या आहे त्या भगरीच्या पापड्या सरासरी कोणाला माहीत नाही. तर चला ठीक आहे, व्हिडिओ जर आवडला तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. भेटू आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये. शुभ दुपार.